सर्वप्रथम ज्या ज्या बहुजन महामानवांनी महान संतांनी आपल्या देशातील मानवाच्या कल्याणासाठी बहुजन समाजाच्या सुखासाठी आणि देशाच्या हितासाठी आपलं अनमोल जीवन अर्पण केलं अशा सर्व महापुरुषांना तीव्र अभिवादन करतो। आणि आज आपल्या सिंहगड सोसायटी सोशल मीडियाच्या माध्यमातून जी आपणास विनंती केली होती त्यांना अनुसरून आजचा हा आपला 13वा कार्यक्रम बहुजन समाज परिवर्तन संघ सिंहगड सोसायटी वडगाव खुर्द पुणे सिंहगड रोड या ठिकाणी संपन्न होत आहे। तत्पूर्वी आपण आपल्या कार्यक्रमाची ओळख करून घेऊया की कार्यक्रम माझा आजचा उद्देश काय आणि आज कुठले कुठले कार्यक्रम आहेत। साथियो, मला जाणीव आहे की आपला बहुजन समाज हा बहुसंख्येने म्हणजे जास्त प्रमाणामध्ये कष्टकरी कामगार वर्ग आहे। आज आपण पाहत आहोत की आज आपल्या समाजाला दिवसेंदिवस समस्या, अडचणी, प्रॉब्लेम, अडथळे हे जाणीवपूर्वक आपला शत्रू करत आहे। आणि चळवळीचा उद्देश आपल्या महापुरुषांनी यासाठी त्यांनी संघर्ष केलेला आहे की आपण एकत्र आलो पाहिजे आणि एकत्र आल्याच्या नंतर विचाराची देवाणघेवाण होते आणि चांगलं आणि वाईट कळलं पाहिजे। म्हणून आपल्या महापुरुषांनी, महान संतांनी आपल्या स्वतःचं जीवन समाजासाठी, देशासाठी अर्पण केलं आणि त्यांच्या संघर्षामुळे आज आपण जे जीवन सुखाचं, आनंदाचं जीवन जगत आहोत। आणि असंच आपल्याला जर आनंद आणि सुखाचं जगायचं असेल तर आपल्या येणाऱ्या पिढीला आपल्याला आपल्या बहुजन समाजातील महामानवाची विचारधारा समजून घेतली पाहिजे। ती विचारधाराचा आपल्या देशामध्ये 2 विचारधारा आहेत, एक सुखानं जीवन जगण्याची आणि दुसरी विषमता, तिरस्कार, माणसाला माणूस न मानणारी, भेदभाव करणारी म्हणजेच मनुस्मृती, मनुवादी ज्याला आपण म्हणतो। पण बऱ्याच लोकांना मनुवादी काय हेच माहिती नाही। तर म्हणून आपण आपल्या प्रथम आपण आपल्या कार्यक्रमाची ओळख करून घेऊया की आजचा, कारण आपण असं काय हे करतो की खरं तर नका आपल्या महामानवांनी वारंवार सांगितलेलं आहे, विश्वरत्न सिम्बॉल ऑफ नॉलेज म्हणून जगानं मान्य केलं। पण दुर्दैव आहे की आजही आपण आपल्या ज्या शत्रूंनी की जातीमध्ये आपले महापुरुष वाटले आणि आपण शत्रूंना सांगितलं ते डोक्यात घेऊन तेच आपण स्वीकारलं। आपण महामानवाचा संदेश न ऐकल्यामुळं आज ही परिस्थिती निर्माण झालेली आहे। कदाचित थोडा उदाहरण म्हणून समजून घेऊया, विषय हा संपणार नाही, विषय लांबचा असतो की आपण जर आपल्या महापुरुषांनी ती दिलेली शिकवण आहे ती शिकवण आपण डोक्यात घेतली असती आणि त्या डोक्यात घेतल्याप्रमाणे आपण वागलो असतो तर आज आपली परिस्थिती वेगळी असती, सुखाचे दिवस आले असते। पण आज केवळ आपण आपल्या महामानवाला डोक्यात विचार नाही घेता महामानवाला डोक्यावर घेऊन नाचायला लागलो। आणि त्याने सांगितलं की शिवाजी महाराज मराठ्यांचे, महात्मा फुले माळ्यांचे, गाडगेबाबा धोब्यांचे, बाबासाहेब बोधांचे, तर असे असंख्य एकूण जर सांगायचं बोललं आपला हा इतिहास काही एका वर्षात 5 वर्षाचा, 1000 वर्षाचा नाही, हजारो वर्ष, 5000 वर्षापूर्वीचा इतिहास आहे। आणि म्हणून एकाएकी ही घाण निघणार नाही डोक्यातली, तर त्यासाठी आपण चिंतन केलं पाहिजे, विचार केला पाहिजे काय जाती खरंच माणसामध्ये असतात। आणि म्हणून आपण हा विचारच करत नाहीत। बघा, माणूस आहे, माणसाला प्रत्येक अवयव आहेत, कान आहेत, डोळे आहेत, नाक आहेत, हात आहेत, पाय आहेत, पण प्रत्येकाची क्रिया आहे। जसा बघा डोळ्याने दिसतंय, माणूस कानाने ऐकतो आणि आपल्या जिभेने बोलतो। आणि म्हणून आधी डोक्यात विचार येतो, डोक्यात विचार जशी आली दिसतं म्हणून कृती करतो।
म्हणून की आपण चांगलं काय आणि वाईट काय हा आपला मेंदू ठरत असतो. मेंदूमधून आपण विचार हात ॲक्शन करतो, विचाराच्या आधारावर करतो ॲक्शन. आणि म्हणून की आपण तत्पूर्वी आपण आपल्या आजच्या कार्यक्रमाची ओळख करून घेऊया की 2 मार्च 1930ला की काळा मंदिरात सत्याग्रह नाशिक या ठिकाणी केला. कारण जास्त वेळ नाही, आपण कमी वेळामध्ये सांगण्याचा प्रयत्न करणार आहे की त्या काळात जी परिस्थिती पाहिली असते आपण, जर आज ही अवस्था आहे, जर शिकून सरून आम्हाला चांगलं आणि वाईट कळत नाही, तर बघा की त्या काळामध्ये फक्त बाबासाहेबांनी की या देशामध्ये माणसं सारखेच आहेत, पण ही माणसामध्ये भेदभाव का, तर हे त्यांना तुम्ही दाखवून द्यायचं. किंवा जे तुम्ही त्यांना देव मानता, धर्म मानता, सांगितलं तुम्हाला तुम्ही की तुम्ही जर नका हिंदू आहेत, मग तुम्हाला पण त्या इतर लोकांप्रमाणे तुम्हाला पण मंदिरामध्ये प्रवेश दिला पाहिजे. मग तुम्हाला असं करणार नाही की लोकांना समजावं म्हणून. बाबासाहेब शिकले होते, त्यांना सगळं माहिती होतं की हे लोक काही मंदिरात जाऊ देणार नाहीत, कारण समाज अज्ञान होता आणि बाबासाहेबांचं कोणी ऐकणार नाही. म्हणून बाबासाहेबांनी सगळं सांगितलं की त्या समाजाला ज्या भाषेत समजल अशा भाषेमध्ये त्यांना प्रत्युत्तर दिलं पाहिजे. पण बाबासाहेबांनी नाशिक या ठिकाणी काळा मंदिरासाठी ती चळवळ सुरू केली, मंदिर सत्याग्रहासाठी. तर त्यावेळेस त्यांनी सुरुवात करत असताना लोकांनी त्यांना विरोध केला, जाऊ दिला नाही. हा काळ बराच वर्ष संघर्ष चालला आणि म्हणून तो 2 मार्च 1930चा हा काळामाचा इतिहास आहे. आणि मग लोकांनी डोके फुटली, जखमी एखादा माणूस शहीद झाला. मग त्यावेळेस लोकांना बाबासाहेबांनी मैदानात सभा घेतली आणि सांगितलं की बघा, जर तुम्ही हिंदू असते तर तुम्हाला ह्या लोकांनी विरोध केला नसता, तुम्हाला जाऊ दिला असतं. आणि म्हणून हा समजावा मग फरक म्हणून तुम्हाला मी हा सत्याग्रह केलेला आहे. तो प्रश्न केवळ पाया पडण्याचा नव्हता की समानतेची वागणूक मिळाली पाहिजे, जसं ते त्यांना हक्क आहे, मग आपण माणसं होतो, आपल्याला हक्क पाहिजे, यासाठी तो सत्याग्रह होता. 3 मार्च 1700 मध्ये छत्रपती राजाराम महाराज यांचा स्मृती दिन आहे. 5 मार्च 1878 राष्ट्रसंत हरिचंद ठाकूर यांचा स्मृती दिन. 8 मार्च 1930 महानायक मदारी पासी यांचा स्मृती दिन. 8 मार्च जागतिक महिला दिन आहे. आणि 10 मार्च 1897 विद्येची देवता सावित्रीबाई फुले यांचा स्मृती दिन आहे. 11 मार्च 1689 रोजी छत्रपती संभाजी महाराज शहीद दिन. 11 मार्च 1812 राष्ट्रसंत हरिचंद ठाकूर यांची जयंती. आणि 11 मार्च 1863 रोजी बडोद्याचे नरेश सयाजीराव गायकवाड महाराज यांची जयंती. 12 मार्च 1833 रोजी क्रांतीवीर बाबूराव फुले सुरबापू सडमाके यांची जयंती. आणि 13 मार्च 1846 राष्ट्रसंत गुरुचांद ठाकूर जयंती. 14 मार्च 1883 कार्ल मार्क्स यांचा स्मृती दिन. आणि 14 मार्च 1889 राष्ट्रसंत भीमा भोई यांचा स्मृती दिन. आणि 16 मार्च या दिवशी होलिका दहन दिन. आणि आज 15 मार्च 1934 बामसेफचे संस्थापक सदस्य DS4 आणि बहुजन समाज पक्षाचे जन्मदाता मान्यवरजी कांशीरामजी यांची आज जयंती आहे. तर असा अल्प परिचय आहे, कारण जास्त विस्तारून न बोलता, कारण आपल्याकडं फार वेळेचं महत्त्व आहे, म्हणून जास्त वेळ घेणार नाही. कारण मानवाच्या जीवनामध्ये वेळ हा अमूल्य आहे. आणि आज दुःखाची बाब आहे की बाबासाहेबांनी सांगितलं किंवा मी हा समाजाचा गाडा या इथपर्यंत आणलेला आहे, तुम्हाला पुढे नेता येत असेल तर पुढं न्या, मागे तरी जाऊ देऊ नका. बाबासाहेबांनी जे सांगितले आहे ते 1000% सत्य आहे. आणि आज आपली परिस्थिती कुठल्या दिशेने चळवळ आहे हे तुम्ही आम्ही पाहत आहोत. कदाचित की आज हा जो कार्यक्रमाचं आयोजन यासाठी केलं आहे आपण की येणारी पिढी आपल्याला या इतिहास माहिती असला पाहिजे. कारण बाबासाहेबांनी सांगितलं की जो आपला इतिहास विसरतो तो इतिहास घडवू शकत नाही. बांधवांनो, मानवाचा शत्रू नसतो,
तर सर्वात महत्त्वाचं की माणसाचं अज्ञान हा शत्रू आहे. म्हणून आपण ते नष्ट करायचा प्रयत्न केला पाहिजे. अज्ञान नष्ट कधी होईल की जसं की बघा आता हा लाईट आहे, हा लाईट गेली बंद पडली तर अंधार होतो. मग ते आजच्या तंत्रज्ञानाचं युग आहे. हा रोजचे शेकडो शोध लागतात, हजारो शोध लागतात. तसं पूर्वीच्या काळी काही एवढे शोध टेक्नॉलॉजी एवढे तंत्रज्ञ नव्हते. पण पूर्वीच्या काळी दिवा चिमणी म्हणतात, कोणी चिमणी म्हणतात, कोणी दिवा म्हणतात. तर त्याचा आधार घ्यावा लागत होता. डबीची काडी वळायची, मग तो दिवा लावायचा, तो हे करायचं. तसं आजच्या लाईट जरी गेली पण लाईट शॉर्ट झाला असलं तर दुसरा बसवावा लागेल. मग तो ते बटन बंद करायचं, मग लावायचं, मग तो उजेड नष्ट होतो. तसं की आपल्या जीवनामध्ये की सगळ्यात मोठं अज्ञान म्हणजे अंधकारमय दिशाही नाही. तर त्यासाठी त्याला ते असणं हे शिक्षण कुठलं असो, प्रत्येकही शिक्षणाचा एकच प्रकार नाही. मग तो शेतीचं शिक्षण असो, उद्योगाचं शिक्षण असो, व्यापाराचं असो, कामगार कष्टकरी असो, प्रत्येकाचं शिक्षण असतं. आणि ते तसं शिक्षण घेतल्याशिवाय त्याची माहिती माणसाला मिळत नाही. फॉर एक्झाम्पल त्याला गाडी शिकायची, कुणी येऊन गाडी चालवू शकत नाही. त्यालासुद्धा नाही का गाडी ब्रेक क्लच कुठं त्याचा वापर करायचा, राईटला कुठलं हे इंडिकेटर बटन दाबायचं, म्हणजे ही ओळख आहे. आणि कुठं वापर करायचा, तसे की माणसाला कुठं कसं बोलावं, काय बोलावं याचं सुद्धा महत्त्व वाटलं पाहिजे. आणि म्हणून की आणि आपल्या शत्रूंनी आपला हा इतिहास हा 1 वर्षाचा नाही, 5 वर्षाचा नाही, 45 वर्षाचा नाही, तर असा हा 5000 वर्षाचा इतिहास आहे. आणि म्हणून ही जी आपल्याला मनुस्मृती नावाच्या ग्रंथाच्या माध्यमातून या युरोशियन ब्राह्मणांनी महात्मा फुले असोत, राष्ट्रसंत गाडगेबाबा यांनी पण एका साध्या सोप्या थोडक्या भाषेत सांगितलं मराठी भाषेमध्ये की आपल्या देशाचे शत्रू भटजी शेठजी लाडजी. तेच महात्मा फुले पण सांगितलं की आपल्या देशाचे शत्रू भटजी शेठजी लाडजी आहेत. देशाचे दुश्मन या पुस्तकाचे लेखक देशाचे दिनकर जवळकर यांनी सुद्धा सांगितलं ते पुस्तक वाचा सांगू की. तर ह्या आपला बहुजन समाज हा विचारापासून दूर आहे. आणि त्यांनी जास्तीत जास्त पुस्तकं म्हणून बाबासाहेब सांगितले का वाचाल तर वाचाल. म्हणून आपण जीवनामध्ये व्यस्त खर्च करण्यापेक्षा माणसाचं जीवन अमूल्य आहे, जीवन बार नाही. म्हणून हे काळाची गरज आहे की आपण महापुरुषाचं पुस्तकं घेतले पाहिजेत, वाचले पाहिजेत आणि एकमेकाला सांगितलं पाहिजे. शिक्षण म्हणून संत नामदेवांनीच त्यांच्या अभंगातून सांगितलं की नाचू कीर्तनाच्या रंगी ज्ञानदीप लाव जगी. तसंच की तुकाराम महाराजांना पण तोच हे केला आहे. आपल्या अभंगाच्या माध्यमातून बहुजन समाज जागृत करण्याचा प्रयत्न केला आहे की तूच आहे तूच पस्सी पण जागा भुललासी. याचा अर्थ बऱ्याच नाही का पदव्युत्तर झालेल्या युवकांना कर्मचाऱ्यांना सुद्धा माहिती नाही. तुकाराम महाराजांचा सत्य इतिहास लपून ठेवला गेला आणि शत्रूनं चुकीचा प्रचार केला आणि आपण त्यांच्यावर विश्वास ठेवला गेला. बांधवांनो, हा आपण विचार करणं काळाची गरज आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा तुम्हाला मी म्हणजे विश्लेषण समजणं फार महत्त्वाचं आहे. मी किती बोललो याला अजिबात महत्त्व नाही, आपल्याला किती समजलंय हे फार महत्त्वाचं आहे. बघा की आज एक फार आपल्यासाठी एक समजावून म्हणून सांगतो की बघा आज परिस्थिती बाबासाहेबांनी आपल्याला जी असलेली ही दिलेली नैसर्गिक देणगी की प्रत्येक माणूस जन्माला येतो आणि मरतो. पण बाबासाहेबांनी कोणताही माणूस महान बनतो तो त्याच्या कर्मानं बनतो. पण आपल्या शत्रूनं आपल्याला सांगितलं की माणूस कर्मानं नसून तो जन्मानं श्रेष्ठ असतो. मग अगोदर सांगितलं की या आपल्या देशामध्ये 2 विचारधारा आहेत. एक माणसाला माणूस मानण्याची मानवतावादी समतावादी विचारधारा बहुजन महासमाजाची आहे. म्हणजे बुद्धापासून तसे भरपूर नावं सांगायला बसलो तर आपल्याला रात्रदिवस पुरणार नाही. एवढा अनंत आपल्या महापुरुषाच्या समाजामध्ये संत होऊन गेले, महापुरुष होऊन गेले. आपल्या शत्रूनं त्यांचा इतिहास नष्ट करण्याचा प्रयत्न केला. त्यातलं एक तुम्हाला जिवंत उदाहरण सांगायचं म्हणजे आपल्या समजण्यासाठी, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आपल्या देशातून माणूस नष्ट केला होता. कदाचित राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले जन्माला आले नसते तर आज आपल्याला शिवाजी महाराज सुद्धा कळाले नसते. आपण पाहिलं असं कालचं ताजं उदाहरण सांगतो तुम्हाला
की छावा नावाचा चित्रपट निघाला. त्या पिक्चर पाहून असंख्य आपले, त्यांना मी भक्त म्हणाल की भक्त रडायला लागले. कल्पना करा शत्रूंना, कारण आपल्या देशातील मीडिया एकच प्रकारचा नाही आहे. कारण मीडिया हा त्यांचं बघा, सोशल मीडिया असो किंवा इलेक्ट्रॉनिक मीडिया असो, प्रिंट मीडिया असो, पेपर, पुस्तकं, हे सगळं त्यांच्यावर आपल्या शत्रूचं काय नियंत्रण आहे. आपण बहुसंख्येने आहोत. कारण बहुसंख्येने आजही आपल्या समाजात समजत नाही की बहुजन समाज म्हणजे काय. बहुजन समाज बघा, एक वचन आणि एक वचन. एकटा माणूस चालवला तर मग एकटाच चाललाय तो, आणि 4-5 जण तेच चाललेत. ते चालले म्हणजे किती अनेक जण आहेत, एकच नाही आहे. म्हणून बघा आपल्या देशामध्ये शत्रूनं जातीत विभागलं. SC भारतीय स्वतंत्र भाषेमध्ये SC ST OBC VJMT धर्म परिवर्तित मूल निवासी अशा 6646 जाती आहेत. तो इथला जर ईदुशी बरामीन, तो माणसाला माणूस मानत नाही. त्यांना जनावरात माय दिसते, त्यांना कावळ्यात बाप दिसतो. तुम्ही चर्चे हे आपला उद्देश कोणाला बदनाम करण्याचा नाही आहे. त्यांनी त्याचे धर्मग्रंथाचं लिहून ठेवलेलं आहे, तुम्ही ते वाचू शकता. म्हणून म्हणलं की वाचाल तर वाचाल. आपण ते वाचत नाहीत, आणि ते वाचत नसल्यामुळे ही समस्या झालेली आहे. सांगा तुम्ही, साधा प्रश्न आहे. या जगात कोणाला असं वाटतं का मी दुःखी असलो पाहिजे? प्रत्येकाला वाटलं पाहिजे मी सुखी असलो पाहिजे. पण सुखी कधी राहिलो माणूस? जर आपला विचार चांगला असेल, मी चोरी करणार नाही, काय चोरी करी नाही गेल्यावर आपण कष्ट करून जर जगत असतो तर काय माणूस सांगा चोऱ्या होतील का? नाही होणार. खोटं बोलणार नाही. बघा तुम्ही आता किती किरकोळ कारण असतात. कोणाला बोलण्यामध्ये त्याचे रूपांतर वाढत जातं, शाब्दिक बाचाबाची होते. त्या बाचाबाचीमध्ये एकदा शब्द माणसाचा तोंडातून बाहेर पडला शब्द मग कोणाला जिवारी लागतो, अपमान वाटलं असं वाटतं, त्याला सहन होत नाही. तसा अहंकार, क्रोध, राग जे आहे ते वाढत जातो. आणि अशा बोलण्यातून शब्द वाढत जातो. मग त्याचं रूपांतर भांडणामध्ये होतं. आणि भांडणामध्ये गेल्यावर एकदा नियंत्रणाच्या बाहेरचं गेलं, विचार करून माणूस रागाच्या भरात माणूस विचार करून बोलत नाही. मग त्याचा परिणाम तो रागाच्या भरामध्ये कुठल्या थराला जाईल याची कल्पना होऊ शकत नाही. आज आपण पहा, तुम्ही वर्तमानपत्र पहा किंवा मीडियामध्ये पहा, बऱ्याच अशा घटना घडतात, किरकोळ परिवारातल्या घटना, की पत्नीने नका तुम्ही टेटस का ठेवलं नाही म्हणूनच नका एकमेकावर FIR झालेले आहेत. बघा की काय कारण आहे? स्टेटसला फोटो न ठेवल्यामुळं, डाटा न दिल्यामुळं हडपसरची घटना आहे. तर अशा जगामध्ये काय काय घटना घडतील याचा आपण अंदाज करू शकत नाही. आपण मध्ये काही खरं असो खोटं असो, पण त्याच्यातून आपण बोध घेतला पाहिजे. आणि तो बोध कुठला चांगला घेतला पाहिजे. जे योग्य वाटतं ते घ्यायचं. जसं दळणामध्ये पहा, दळण आपण निवडत असताना त्यात काही खडे असतात, माती असतात, कचरा असतो, ते फेकून देतो. तसं आपल्याला जे काही चांगलं वाटतं ते घ्यायचं. आणि म्हणून आपण जास्तीत जास्त अशा कार्यक्रमाचं आयोजन केलं पाहिजे. वेळेच्या अभावी जास्त बोलणार नाही. आणि आज जे मान्यवरांनी ज्या महामानवाची जयंती आहे, आणि ज्यांनी खऱ्या अर्थाने की बाबासाहेब फुले शाहू आंबेडकरांची विचारधारा, आपल्या महाराष्ट्रातले लोक म्हणतात की हे होऊ शकत नाही, कारण त्यांनी म्हणून आपले लोक म्हणतात. म्हणजे कसं आहे, आम्ही कधी त्याचा पोस्टमॉर्टम केलेलं नाही, पडताळणी, चिंतन, मंथन केलेलं, समीक्षा केलेली नाही. कारण का? तो विचारच आमच्या डोक्यामध्ये येत नाही. याचं कारण काय? तेच म्हणलं की अज्ञान. मग आपण अज्ञान ठीक आहे की अज्ञान माणूस असतो. आणि म्हणून मी माझ्या एका शायरीसुद्धा मध्ये म्हणलेलं आहे, ती शायरी आपल्या यूट्यूबला पण सोडलेली आहे, आपण ऐकली असेल, की अज्ञान मानवाला ज्ञानाची किंमत कळत नाही. अज्ञान मानवाला ज्ञानाची किंमत कळत नाही. आणि बाबाजीचा संदेश फुकट्याला सन्मान मिळत नाही. अज्ञान मानवाला ज्ञानाची किंमत कळत नाही, आणि बाबाजीचा संदेश फुकट्याला सन्मान मिळत नाही. गांधी आणि बाबाजीचा, गांधी नाही, आणि प्रकाशजी पंडित म्हणे की बहुजन समाजाला बाबासाहेब आंबेडकरजी अजून कळालेच नाही. ही शोकांतिका आहे बांधवांनो. हा कोणाचा मन दुखवण्याचा उद्देश नाही. जर बाबासाहेब आंबेडकर आपल्या बहुजन समाजाला कळाले असते तर आज बघा, ज्या लोकांची, जे बाहेरचे लोक उपरे म्हणून DNA निषिद्ध केलेलं आहे की ब्राह्मण हे युरोपियन आहे, ते या भारताचे रहिवासी नाहीत, हे सिद्ध झालेलं आहे.
म्हणून आता बहुजन समाज बघा, आज सत्ता गलीपासून दिल्लीपर्यंत त्यांची आहे. आपल्या देशावर डच आले, मुघल आले, फ्रेंच आले, सगळे आले, लुटून लुटून गेले. प्रत्येकाने राज्य केलं, आपला देश गुलाम झाला. पण जो ब्राह्मण आहे हा लपून राहिला. आज डीएनएने सिद्ध केलंय की ब्राह्मण पण हे इंग्रजासारखे विदेशी आहेत. जर यांचं तत्वज्ञान एवढं आहे, मग मला सांगा, जर ब्राह्मणाचं एवढं तत्वज्ञान आहे, मग आपला देश गुलाम का झाला? बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, जर या मुन्याशी बहुजन महामानवाला शस्त्र धारण करण्याचा जर अधिकार असता तर हा आपला देश गुलाम कधीच झाला नसता. म्हणून बांधवांनो, की ज्या लोकांची संख्या संपूर्ण भारतभर जर आपण धरली 15% जरी त्यांना धरलं, आपण 85% आहोत SC ST OBC. कारण हे आपल्याला ऐकायला बरं वाटतंय, काय संख्या जास्त आहे. पण आपण जर त्याचं पडताळणी व्हेरिफिकेशन केलं आणि जर आपण त्या समाजामध्ये जाऊन सांगावं लागणार आहे आपल्याला एकमेकांना का आपण प्रेमानं माणूस जग जिंकू शकतं. आपला कोणी दुश्मन नाही आहे. आपण आपला बहुजन समाज, मूलवासी समाज हा कष्टकरी, कष्ट करून खाणारा आहे, स्वाभिमानाने आहे, पण तो दिशाहीन आहे. आज तो शत्रूच्या जाळ्यामध्ये अडकलेला आहे. त्याला शत्रू आणि मित्र हाच कळत नाही. शत्रूनं सांगितलं आपल्या बाबासाहेबांनी जे काय केलंय त्यांच्यासाठी गेलेलं आहे. बाबासाहेब त्यांचे ते लोक जातीमध्ये वाटलंय, पण लक्षात घ्या बांधवांनो, जाती ह्या झाडामध्ये असतात, जनावरांमध्ये असतात. आपण आज आधुनिक काळात बघा, गाड्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. सायकल, मोटरसायकल, लुना, ॲक्टिवा, 4 व्हीलर, 3 व्हीलर आहेत ना असे प्रकार. काय माणसामध्ये असे प्रकार आहेत का? हा, ठेंगणा म्हणता येईल. कोणी लहान आहे, बुटका आहे, मोठा आहे, उंच आहे, काळा आहे, गोरा आहे, हा रंगाचा हा फरक असू शकतो. पण प्रत्येक काय तो जन्म काय ज्यावेळेस तो या जगामध्ये जन्माला येतो, काय तो पुढे कानातून, नाकातून, पायातून असा जन्माला येतो का? नाही येत. पण हे आपण विचारच करत नाही. तर ही काळाची गरज आहे. आणि म्हणून मी बघा की किधर बघा, तुम्ही थोडंसं डोकं शांत ठेवून विचार करा. तर आपल्याला भारतीय संविधानामध्ये जी ओळख दिलेली आहे की आपण पहिले भारतीय आहोत आणि अंतिमही भारतीय आहोत. म्हणून जगातली एक महान आपली आयडेंटिटी, ओळख आहे, परिचय आहे. म्हणून आपण जर आपल्याला जर येणारी पिढी सुखात ठेवायची असेल, आजही आपण गुलामगिरी जीवन जगत आहोत, पण आपल्या लोकांना जाणीव नाही. आपला शत्रू रात्रंदिवस षडयंत्र करण्यामध्ये, वेगवेगळ्या याच्यामध्ये, आणि आजच्या काळातले बघा भरपूर बोलण्यासारखं भरपूर आहे, पण वेळ माझ्यासाठी तुमच्यासाठी थांबू शकत नाही. वेळेची मर्यादा आहे. आणि म्हणून आपला कार्यक्रम हे बाबासाहेबांनी सांगितले किंवा दर बहुजन समाजाची चळवळ जर गतिमान करायची असेल, ही चळवळ जागृतीचा अग्नी विजू देऊ नका. म्हणजे सतत चालू असली पाहिजे. की पूर्वी आपल्याकडे आठवत असेल, पुढे पाहिली असेल की पूर्वी आपल्याकडं कोळशाची रेल्वे होती. ती कोळशात चालायची. आता करंटच्या येतात. तर म्हणून की तसं ते जागृतीचा अग्नी हा विचाराचा प्रवाह आहे. बघा तुम्ही आज आपल्या गावात ग्रामीण भागामध्ये बघा तुम्ही, नदीचं पाणी पावसाच्या काळामध्ये जर पावसाचं पाणी पडलं, वाहून जायचं ते ओढी नाल्याचं इकडचं तिकडचं. आणि ज्यावेळेस जर पावसाची गती थांबली की मग ठिकठिकाणी काय होतं, जसं उतार पाणी आहे, उतार पाण्याची गती कमी झाली की ठिकठिकाणी डबकेच असतात. आणि ते कालांतरानं काय होतं मग की ते पाण्याला ते पाणी नासलं जातं, म्हणजे पिण्याचं लायक नसतं, शुद्ध नसतं. त्याच्यामध्ये त्याला लवाळ चालतं, शेवाळ्यासारखं हिरवगार. मग ते पाण्याला आपण घाण पाणी म्हणतो, कोणी नासकं म्हणतो, कधी खारं म्हणतो. मग त्या पाण्याचा कोणी उपयोग नाही. तसं नाही का, आपल्या आज समाजाची अवस्था अशी झालेली आहे. म्हणून आपली ही विचारधारा बंद न ठेवता आपण प्रचार आणि प्रसार केला पाहिजे. आणि तेच काम आपल्या महाराष्ट्रात जे म्हणू लागले की होऊ शकत नाही. तर बघा की कांचीराम जे हे क्लास 1चे ऑफिसर होते, त्यांना बाबासाहेब माहीत नव्हते. पण की दीना भाना हे राजस्थानचे, ते त्यांचा आता खोलवरीच असं आहे की ह्या महामानवानी पुण्यामध्येच जे बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीला सुट्टी दिल्या जात नव्हती. आणि म्हणून त्यांनी सुट्टीचा आग्रह केला. आणि त्यावेळेस नाही का काहींचं म्हणजे कोण आहे बाबासाहेबाच्या असं, बाबासाहेब कोण आहे या सुट्टीसाठी मागणीचा अर्ज करतो आणि याला काय देणे गेलं आहे. मग त्यावेळेस नाही का DK खापर्डे मान्यवर आणि दीना भानाजी यांनी कांशीरामला समजावून सांगितलं. आणि ॲनिमेशन ऑफ कॉस्ट नावाचा हा ग्रंथ कांशीरामजीला DK खापर्डे यांनी वाचण्यासाठी दिला. आणि ते एक पुस्तक वाचून
रात्रभर चिंतन म्हणून केलं आणि संकल्प केला की माझं जे जीवन आहे तर आज मला कळलं की बहुजन समाज किती दुःखामध्ये आहे आणि या समाजाचा जर उद्धार करायचा असेल तर मला बाबासाहेबांचं काम राहिलेलं अधुरं काम तर ते मला केलं पाहिजे. पण बांधवांनो बघा की जे लोक म्हणले की महाराष्ट्रात होऊ शकत नाही, कांशीराम या ठिकाणी संत गाडगेबाबा धर्मशाळेमध्ये बैठक घेतली कार्यकर्त्याची, त्यांनी RPIच्या माध्यमातून सुद्धा बरेच वर्ष काम केलं. पण शेवटी ते माणसाची मानसिकता ऐकण्याची नाही, एक एक करून सगळे उठून गेले. पण कांशीरामजीनं ठरवलं की महाराष्ट्रातल्या लोकांची काही मानसिकता ऐकण्याची नाही आहे आणि म्हणून त्यांनी संकल्प केला. त्यांनी असे छोटे मोठे संघटना पहिले DS4 संघटन स्थापन केलं. DS4च्या माध्यमातून तर समाज जागरूक केला. असं करत करत ते बामशेप स्थापना केली. बामशेप नंतर मग काल 14 एप्रिल 1984ला बहुजन समाज पक्ष नावाचे बाबासाहेबांचं चिन्ह हत्ती, ह्या चिन्हावर बाबासाहेब हे देशभर प्रचार प्रसार निर्माण केला आणि बहुजन समाजाला भारतातलं सगळ्यात मोठं राज्य उतरलं. बघा की महाराष्ट्रामधलेच छत्रपती राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले, छत्रपती शाहूजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची विचारधारा बहुजन समाजाला, SC ST OBC मानवराष्ट्राची धर्मप्रती मूलशी बहुजन समाजाला सांगण्याचा प्रयत्न केला. आणि असं करत करत त्यांनी विचारधारा सांगत गेले, लोक सुटत गेले. त्या काळामध्ये बघा परिस्थिती कशी होती आणि आजच्या काळामध्ये एवढी आपली सुविधा असून सुद्धा आजच्या माध्यमातून आज आपलं समाज जागा होत आहे. पण याचं आपली पराभव होण्याचं एकमेव कारण जर असेल ती इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन म्हणजेच शॉर्टकटमध्ये EVM मशीन. तर आज आपल्याला बाबासाहेबांना मनुस्मृती 25 डिसेंबर महाराजच्या 1483 ज्या आपल्या महाराजाचा अपमान केला, छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला, संभाजी महाराजांचा अपमान केला, बहुजन समाजात ज्या ज्या महामानाचा अपमान केला त्यांचा बदला बाबासाहेबांनी महाड या ठिकाणी म्हणून तुम्ही जवळ घेतला. आणि आपल्याला सुद्धा आज आपण पाहत आहोत तर आपल्याला आपल्या महापुरुषाचा बदला घ्यायचा असेल, येणारी पुढे आपल्याला गुलामगिरीतून मुक्त करायची असेल तर आपले कितीही काही करा, तुम्ही वेगवेगळ्या गटातटामध्ये लढसाल तर सगळ्याचे नका असे ठिकठिकाणी भारतभर नका असे अन्यायाच्या घटना दिवसेदिवस वाढत आहेत. आणि हे जर थांबायचे असतील तर आपल्याला महापुरुषाचा इतिहास समजून घ्या आणि अगोदर जन आंदोलन EVM मशीन हटवल्याशिवाय बघा एकीचं बळ मिळतं फळ. आपण जर नका मतभेद सोडून जर शेतकऱ्याचे आत्महत्या होऊ देत नसेल, येणाऱ्या काळात बेरोजगार बघा आज शिकलेले भरपूर आपल्या इथं, ह्या प्रत्येकाला माझी बेरोजगाराला माझी विनंती आहे की तुम्ही निराश होऊ नका. तुम्हाला बघा तुम्हाला जरी जॉब मिळाला नाही पण येणाऱ्या तुमच्या पिढीला जर नाही का बघा सुखाचं ठेवायचं असेल तर तुम्ही फक्त हे असं जर तुम्ही नाही तुमच्या जीवनातले दिवस मीडिया पाहण्यामध्ये, गुटखा खाण्यामध्ये, टपरीवर जाऊन फालतू विचार डोक्यात आणून चुकीचा वागण्यापेक्षा तुम्ही महापुरुषाचा विचार डोक्यात घ्या आणि त्यांच्या डोक्यात घेऊन ही फक्त एकच माझी समस्या आहे, तुम्ही सगळ्यांनी मिळून ही EVM मशीन हद्दपार नष्ट करण्यासाठी जन आंदोलन करा. तुम्हाला दुसरं आंदोलन करण्याची गरज नाही. तुम्हाला मी बॉन्डवर देतो की तुम्ही EVM मशीन हटवण्यामध्ये जर यशस्वी झाला तर तुम्हाला कुठलंही पुढे या भविष्यामध्ये आंदोलन करण्याची गरज नाही. येणाऱ्या काळामध्ये तुम्हीच या देशाचे भविष्य करता म्हणजे देशाचं भविष्य आपण आहात. असं कधीही कमी समजू नका की माझं काय आहे. बघा डबीची गाडी माणसाने बनवलेली आहे पण ती डबीची गाडी किती आहे माणसाने बनवली, पण ज्यांनी बनवली फॉर एक्झाम्पल समजावून बोलतो शेवटचा मुद्दा की डबीची गाडीला जर वाचा असली ती म्हणणार आहे का तुला थांब बाबा तू मला जन्म दिलास, तू बनवलंस, मला निर्माण केलंस, पण तू अंगावर तेल टाकून हे करू नको, माझी परीक्षा घेऊ नको. तू जर तेल टाकून घेतलं, पेट्रोल टाकून पेट्रोल म्हणा डिझेल म्हणा तेल ओतून जर घेतलं आणि तू जर ओढून जर टाकलं पण तुला मी माफ करणार नाही. कारण एवढी ताकद त्या गाडीमध्ये आहे. तर बांधवांनो आपण पॉझिटिव्ह विचार राहा म्हणजे आशावादी राहा, निराशावादी राहू नका. आणि आपण जर आशावादी राहिलं तर आपला विश्वास वाढतो, खच्चीकरण होत नाही. आणि खच्चीकरण का आणि खच्चीकरण कधीच करून घेऊ नका. मला प्रयत्न करा, प्रयत्न केला की यश येत असतो. रक्ताचा एकही न थेंब सांडता तुम्हाला मी आत्मविश्वासाने बॉन्डवर देऊन तयार आहे. फक्त गरज याचीच आहे की आपल्याला समाज आपली शिकवणच आपल्या महापुरुषाची बहुजन एकता आहे बहुजन सुख आहे. आपण सगळ्याला बघा कोणाला दुःखात ठेवायचं नाही, सगळ्यांना आनंदाने राहूया, सुखात राहूया. कधी पण आपल्या महापुरुषांनी दिलेली विचारधारा आहे ती आपण धन म्हणून जतन करा आणि एकमेकाला वाटण्याचा प्रयत्न करा. हे विचाराचं धन असं आहे ते धन कधीही संपणार नाही. तुम्ही देशा बघा जसे की नैसर्गिक झाड आहे, तुम्ही झाडाला खतपाणी द्या,
झाड तुमच्याकडून कधी अपेक्षा बाळगत नाही. झाड निस्वार्थी आहे, पृथ्वी जमीन निस्वार्थी आहे, ती कधी अपेक्षा बाळगते. पण माणूस हा अपेक्षा बाळगतो. तसं आपण या धरती मातेसारखं अंतःकरण मोठं ठेवा, झाडासारखं आठवा. बघा, झाड आपल्याला फळ देतो, सावली देतो, ऑक्सिजन देतो, वायू हवा देतो. बघा, कधी पण निस्वार्थी, आपल्याकडून अपेक्षा बाळगते. पण आज आपण झाडं लावण्याऐवजी झाडं तोडत आहोत. कालचा धुलीवंदनाचा कार्यक्रम झाला. बघा, यात किती पाणी वाया गेलं, किती प्रदूषण केलं, कलर लावला एकमेकाला, किती वाया गेलं, किती म्हणजे इंधन, कुणी लाकडं जाळली, कुणी गवऱ्या जाळल्या. अरे हे जाळण्यापेक्षा आपल्या डोक्यातले अज्ञान घाणेरडे विचार आहेत ते नष्ट करा. ती खऱ्या अर्थाने विचाराची होळी आहे. ती होलिकेचा इतिहास फार महान आहे. ती राणी होती, कन्या होती, तिच्यावर अत्याचार झाला, तिला जाळण्यात आलं, कळू दिलं नाही. आपला इतिहास लपून ठेवलेला आहे आणि हा इतिहास कळला पाहिजे, आपण वाचलं पाहिजे. तर वाचल्याशिवाय इतिहास कळणार नाही. म्हणून वेळेचा वेळ जास्त बोलणार नाही. आणि म्हणून कांचीरामजीनं बघा की बाबासाहेबांचे खरे विचाराचे वारसदार मान्यवर कांचीरामजीनं करून दाखवलं. मग आपण त्यांचाच इतिहास आपण समोर ठेवूया. त्यांनी 3 प्रतिज्ञा केल्या का की समाजासाठी लग्न करणार नाही. का समाज केला माणूस संसारामध्ये गुंतला जातो, तो समाजाचं काम करू शकत नाही. राष्ट्रपिता महात्मा फुलेंनी सांगितलं की तुम्ही ज्यावेळेस सत्य काम करसाल, सत्य सांगायला सुरुवात करता, खरं सांगायला सुरू करताल, तर त्यावेळेस तुम्हाला घरातून पहिला विरोध होईल. हे काल्पनिक नाहीये, त्याचा पुरावा तुम्हाला तुम्ही वाचून बघा. मी माझ्या मनचं काही सांगत नाही की राष्ट्रपिता ज्या वेळेस बहुजन समाजातील मुलं त्या काळातली भाषा की महारा मांगाच्या मुलांसाठी पहिली मुलीची शाळा काढणारे राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले आपल्या भारतातली पहिली शाळा पुण्यामध्ये काढली. तर ही शाळा काढायला लागेल म्हणून इथल्या ब्राह्मणवाद्यांनी महात्मा फुलेला विरोध केला. ते ऐकलं म्हणून बापाला सांगितलं, बापाचे कानं भरले की गोंधा तुझा मुलगा फार बिघडलेला आहे, धर्माच्या विरोधात चाललंय आणि त्याला ते चुकीचं वागतंय, तो नरका जाल, अशी भीती दाखवली. आणि म्हणून शेवटी त्या ब्राह्मणाच्या सांगण्यावरून गोविंदरावजींनी राष्ट्रपिता महात्मा फुले यांना घराच्या बाहेर हाकलून दिलं आणि त्यांना आधार जो दिला शेख फातिमा आणि शेख उस्मान यांनी. म्हणून बांधवांनो, बघा तुम्ही हा इतिहास आपण समजून घेतला पाहिजे. जे महात्मा फुले बोलले त्यांनी चुकीचं सांगितलं, ते त्यांच्या अनुभवातून बोलले की ज्यावेळेस तुम्ही सत्याची चळवळ सुरू कराल तर त्यावेळेस तुम्हाला घरातून विरोध होईल. म्हणून ही काळाची गरज आहे. सत्य आपण स्वीकारलं पाहिजे. सत्य म्हणजे चांगलं, आणि सत्याचा हमी बघा, सत्य परेशान होऊ शकतं, पराभूत कधी होऊ शकत नाही. आणि आपल्या ज्या महामानवाची संत तुकाराम महाराज असो यांची पण हत्या केली गेली, शिवाजी महाराजांची यांची हत्या केली, छत्रपती संभाजी महाराज यांची हत्या केली गेली, बाबासाहेबांची हत्या केली गेली, शाहू महाराजांची हत्या केली गेलेली आहे. तर हे आपल्याला इथे समजून घेणं काळाची गरज आहे. म्हणून आपण आज बघा संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून, शिवधर्माच्या माध्यमातून, परत बामशेव हे जे परिवर्तनवादी संघटना आहेत यांचे आपण कार्यक्रम ऐकले पाहिजेत. हे सोशल मीडिया आहे. सोशल मीडियामध्ये आपण बघा आज जे मीडिया आहे 40 लोकशाही 40 स्तंभावर, आज तो मीडिया आपल्या सोशल मीडियामध्ये आलेला आहे. म्हणजे आज बहुजन समाज एवढी जागृती जी 50 वर्षामध्ये जागृती होऊ शकली नाही, ती या 10-15 वर्षामध्ये जसे ना काही हँड्राईडचे मोबाईल आले तेव्हापासून समाजामध्ये जागृती झाली. आणि आज काय म्हणतात आपले हे की हिंदू खतऱ्यामध्ये आहे. काळाची गरज आहे. हा शेवटचा मुद्दा बोलतो आणि मी या ठिकाणी थांबतो. जास्त वेळ न घेता आपण मी या ठिकाणी थांबतो. वेळेच्या अभावी, वेळेचं बंधन आहे म्हणून मी जास्त वेळ न घेता आपण कळत नकळत सांगतो की माणूस हा चुकीचा पुतळा आहे आणि चुका आपण एकमेकाला सांगितल्या पाहिजे की माणसांनी गर्व कधी करू नये. आपण एकमेकाची विचाराची देवाणघेवाण आहे. तर मला असं काही वाटत नाही की मी चुकीचं बोललो, कारण जो इतिहास मी वाचलेला आहे तोच इतिहास आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण असं आणि सगळ्या मी जाता एक विनंती करतो की आपण प्रकाश पंडित या चॅनलला जर नवीन असाल तर आपण याला लाईक करा, कमेंट करा. आणि देशभरातील आपला समाज, आपला संविधान सुरक्षित तर आपण सुरक्षित, आपण सुरक्षित तर देश सुरक्षित. जर आपल्याला आपल्या बहुजन समाजाची महामानवाची विचारधारा त्या विचारावर आपण रक्ताचा एकही थेंब न सांडता आपण या देशाचे शासन करते जमात बनवू शकतो आणि आपल्या बहुजन समाजाला न्याय द्यायचा आपण प्रयत्न करू शकतो. फक्त गरज आहे की प्रत्येकाने तनमन धनाने जाती धर्माचा चष्मा बाजूला ठेवा. माणुसकी हाच सगळ्यात मोठा धर्म आहे. आणि म्हणून आपण संविधानाला वाचवण्यासाठी
ईएम मशीन जशी आपली काल जे तुम्ही होलिका याचं दहन केलं तर त्या त्या लाकडं इंधन नष्ट करण्यापेक्षा त्या आपण ईएम नका नष्ट करा आणि आपल्या हे ईएमचं आंदोलन आपण जर जिंकलं तर तुम्हाला भविष्यामध्ये कुठलेही तुम्हाला आंदोलन करण्याची गरज पडणार नाही आणि आपल्या येणाऱ्या काळामध्ये आपलाच नाही का शासन असणार आहे. पण ती गरज जोपर्यंत ईएम मशीन हटणार नाही तोपर्यंत आपला बहुजनांचं सरकार येणार नाही. ही काळ्या दगडाची रेग आहे. तुम्ही कितीही तुम्ही कर्मकांड करा, दैववाद करा, काही करा, बोलता बळी पडू नका. फक्त तुम्ही तुमच्या कृतीवर विश्वास ठेवा, पॉझिटिव्ह विचार ठेवा, विज्ञानावर ठेवा. अंधविश्वासामध्ये फसू नका. अंधविश्वास हेच आपल्या सत्यानाशाचं मूळ कारण आहे. जय मूळ निवासी.